राज्यात आज विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण प्रचंड ढवळून निघालंय, ज्यात खास करून नाशिकमध्ये महायुती समोर बंडाळेंची डोकेदुखी कायम आहे। एकीकडे भाजपच्या संकट मोचक गिरीश महाजनांनी गणेश गीतेंचं बंड थंड केलंय, मात्र गणेश गीतेंचे बंधू गोकुळ गीते हे अजूनही शर्यतीत आहेत। एवढंच नाही तर गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे शिंदेचे दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात आता काटेकी टक्कर होणार असल्याचं म्हटलं जात आहे। खरं तर गोकुळ गीते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना निवडणुकी आधीच मोठा घाम फोडला, पण या सगळ्यात प्रश्न असा पडतोय की महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देण्याइतपत गोकुळ गीतेंची ताकद कशी वाढली, अपक्ष उमेदवार एवढं कसं ताणून धरतोय, यामागे कोणाची खेळी आहे, अशा बऱ्याच चर्चा या निमित्ताने आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या। दरम्यान कालपर्यंत निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले गणेश गीते यांनी आज अचानक माघार का घेतली, याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता या तिढ्याची पार्श्वभूमी पाहिली तर महायुतीतील विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली। त्यानंतर शिंदे सेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आणि आता हीच जागा शिवसेनेला दिल्यामुळे अनेक भाजप इच्छुक नाराज झाले। गणेश गीते यांच्या धाकट्या भावाने म्हणजेच गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण केला। मुळात गणेश गीते हे नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राहिले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींवर त्यांची मोठी पकड आहे आणि गोकुळ गीते हे त्यांचेच लहान बंधू आहेत। गोकुळ गीते यांनी देखील मतदारसंघात वर्षभर काम केलंय आणि त्यांनी सांगितलं की माझ्या बंधूंना शंका होती की माझ्यावर दबाव आला तर काय, त्यामुळेच त्यांनी बॅकअप म्हणून हा अर्ज भरला। म्हणजेच हे निव्वळ बंड नाहीये, ही एक कॅल्क्युलेटेड पॉलिटिकल सिच्युएशन होती, ज्यात गणेश गीते जर दबावाखाली माघार घेतील तर निदान एकाचा अर्ज तरी मैदानात राहील आणि गीते घराण्याची ताकद कुठे ना कुठे दिसेल। आपल्याला माहिती आहे गणेश गीते आणि गोकुळ गीते हे दोन्ही भाऊ गिरीश महाजन यांचे जवळचे समर्थक मानले जातात। याचाच अर्थ नाशिक मधला महाजनांचा स्वतःचाच संपर्क असलेला गट, त्यांचेच कार्यकर्ते, स्थानिक नगरसेवक यांचा समावेश आहे। या सगळ्यांपर्यंत गीते बंधूंचा थेट ऍक्सेस आहे, त्यामुळेच गोकुळ गीते थेट भाजपशी संलग्न नसल्यामुळे त्यांना रिंगणातून बाहेर काढणं कुठेतरी कठीण आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। दरम्यान गणेश गीतेंनी आज माघार घेतली आहे, पण प्रकरण इथे संपत नाहीये बरं का। गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। आमच्या बंधूंपैकी एक जण अर्ज मागे घेईल असं गणेश गीते म्हणालेत, पण गोकुळ यांचा निर्धार कायम असल्याचं दिसतंय आणि गणेश गीते यांनी सांगितलंय की माझे बंधू गोकुळ माझ्या संपर्कातही नाहीयेत आणि ते 3 वाजण्याच्या आधी भेटले तर गिरीश महाजन व फडणवीसांशी बोलणं घडवून आणेल। परंतु या सगळ्यात गणेश गीते अचानक माघारीला का तयार झाले असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय। म्हणजे बघा ना, कालपर्यंत गणेश गीते ठाम होते, ते म्हणाले होते की मी निवडणूक लढलो तर 450 पेक्षा कमी मतांनी निवडून येणार नाही, इतका आत्मविश्वास होता त्यांना। मग अचानक काय बदललं तर मुंबईत गेल्या 24 तासात सलग बैठका, वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा आणि गुप्त राजकीय हालचालींमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आणि या सर्व घडामोडींमध्ये गिरीश महाजन यांनी घेतलेली भूमिका निर्णायक ठरल्याचं मानलं जात आहे। गणेश गीते यांनी स्वतः सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे आणि एकनाथ शिंदेंनीही त्यांना शब्द दिलाय की आम्ही तुझं पुनर्वसन करू। पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, गणेश गीते यांनी सांगितलंय की मी कोणतंही आश्वासन मागितलेलं नाहीये, तसंच घेतलेलंही नाहीये। राज्यात 17 जागांवर युती आहे, थांबावं लागेल असं सांगितलं म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतलाय असं गणेश गीते यांनी सांगितलंय। परंतु या सर्व घडामोडींमुळे भाजपने शिंदेंना कोंडीत पकडण्यासाठी गोकुळ गीतेंना मुद्दाम उभं केलंय का, अशा पद्धतीच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या।
एवढाच नाही तर गोकुळ गीते अजूनही त्यांच्या अर्जावर ठाम असल्यामुळे गोकुळ गीतेंच्या उमेदवारीमुळे शिवसेनेची धाकधूक आणखीनच वाढली. शिंदेंच्या उमेदवाराला म्हणजेच नरेंद्र दराडेंसाठी आता अडचण निर्माण झाली आहे, कारण मवियाने नाशिकमध्ये उमेदवार दिलेला नाहीये. त्यामुळे ते गोकुळ गीते यांना पाठिंबा देऊ शकतात असं म्हटलं जात आहे. आता विरोधी मवियाने नाशिकमधून अधिकृत उमेदवार दिलेला नाहीये. ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितलंय की शिंदे सेना हा त्यांचा क्रमांक 1 चा शत्रू आहे. त्यामुळे विरोधक अप्रत्यक्षपणे भाजप बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तर हे देखील कथितपणे भाजपच्याच सहकार्यांनी रचलेली रणनीती असल्याचा आरोप होतोय. आणि राऊत यांनी सांगितलंय की खरी स्थिती निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. म्हणजेच काय तर राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपने स्वतःच्याच उमेदवाराला थांबवलंय, पण त्यांच्याच भावाला मैदानात ठेवलंय आणि मवियाची मतं पण त्याच्याकडेच वळवण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. आणि अशातच आता 3 वाजल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट झालं असून गणेश गीते यांनी त्यांचा अर्ज मागे घेतलाय. मात्र गोकुळ गीते हे त्यांच्या उमेदवारीवर ठाम असल्याचं दिसतंय. त्यामुळे नाशिकमध्ये आता नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते यांच्यात मोठा अटीतटीचा सामना होणार असल्याचं समजतंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.